आपला हाही प्रश्न असतो की दत्त मालकाशिवाय आपण इतर देवतेला का भजत नाही. जसं तुम्हाला आताच मी उदाहरण दिलं की सर्वात मोठा निर्णय घेण्याची क्षमता ही राष्ट्रपतींची असते. मग आपण खालच्या लेवलला नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार ह्या लेवलपर्यंत का आपण आपली पोस्ट ठेवायची. लक्षात येते मी काय म्हणतोय. तर ज्या ह्या देवता आहेत या खलविद ब्रह्मामधील, या खलविद सृष्टीमधील ह्या ज्या देवता आहेत, ह्या देवता म्हणजे खालच्या स्तरातील आहेत. मग या देवतांची निर्मिती करणारे जे निर्गुण निराकार परमात्मा आहेत ते परमात्मा म्हणजेच आनंद मालक. आणि जर डायरेक्टली आपण आनंद मालकाची म्हणजेच राष्ट्रपतीची जर भक्ती केली तर काय होणे. आपल्याला जे पाहिजे ते सर्व देण्याची क्षमता या आनंद प्रभूमध्ये आहे, या आनंद मालकामध्ये आहे. त्यांच्या आदेशानंच ही सर्व काही सृष्टी चलती. ही सर्व काही देवी देवता हे सर्वजण कोणाचं मनन करतात, कोणाचं चिंतन करतात. पहा तुम्ही ब्रह्माजींच्या समोर जा, ब्रह्माजी डोळे झाकून निरंतर कुणाच्या तरी आराधनेमध्ये बसलेले असतात. तो कोण. विष्णूंपाशी जा, माता लक्ष्मी विष्णूंचे चरण दाबीत असते आणि विष्णू देखील आपल्या आसनामध्ये असून निरंतर साधनेमध्ये असतात, निरंतर नामस्मरणात असतात. ते कुणाच्या. भगवान शिवशंकराकडे पहा, स्मशानामध्ये बसतात, कैलासामध्ये बसतात आणि निरंतर आपल्या साधनेमध्ये असतात, कुणाचं तरी नामस्मरण करतात. ते कुणाचे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुच ब्रह्मा आहेत, गुरुच विष्णू आहेत आणि गुरुच महादेव आहेत. गुरु म्हणजे कोण. आनंद मालक, दत्त मालक यांनाच गुरु ही पदवी मिळालेली आहे. गुरु ही पदवी कुणालाच देवतेला मिळालेली आहे. गुरु पदवी ही फक्त दत्त मालकाला मिळाली आहे. आणि मग गुरुच जर स्वतः ब्रह्मा विष्णू महेश असतील तर त्यामध्ये आणखीन एक शब्द आहे या सोप्या मंत्रामध्ये, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मग या तिन्ही देवतेच्या पलीकडे जे परब्रह्म आहे मी त्याचं नमन करतो, मी त्यांना नमस्कार करतो. हे सोपं आपल्याला या मंत्रातून दाखवलंय, परंतु या मंत्राचा अर्थ कधी एवढ्या खोलवर जाऊन आपण पाहिलाच नाही किंवा आपल्याला उमजला नसेल. सद्गुरूची आराधना करा, सद्गुरूंचं नामस्मरण करा, आपल्या गुरु महाराजांनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप करा. निश्चितपणे या परज्ञानामध्ये खूप काही सखोल गोष्टी आहेत की ज्या आपल्याला खूप मोठं आत्मज्ञान मिळवून देतात. मग जसं ब्रह्मा विष्णू महेश निरंतर त्या आनंद मालकाच्या आराधनेमध्ये असतात, त्यामुळेच मग ह्या आनंद संप्रदायामध्ये इतर देवतेच्या कुठंतरी सेवेमध्ये, इतर देवतेच्या उपासनेमध्ये न अडकता सरळ सरळ मार्ग म्हणजे आनंद मालकाचा मार्ग गृहीत धरला जातो आणि निर्गुण निराकार देवतेचीच पूजा केली जाते. त्यातून जे सगुण साकार परब्रह्म या कर्मभूमीवरती अवतरले दत्त मालकाच्या स्वरूपामध्ये, त्यांची आम्ही एकनिष्ठपणे आराधना करतो, एकनिष्ठपणे नामस्मरण करतो की या दत्त मालकाच्या मार्फतच आपल्याला आनंद मालकापर्यंत जाण्यासाठी स्थान मिळणार. कारण सगुण पाहिजे. सगुण असल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोहोचता येत नाही. आपणास राष्ट्रपतीपाशी जायचंय, पण कोणीतरी एक माध्यम हाताला धरून नेणारा, आपला ओळखीचा वशिला असणारा सगुण व्यक्ती असेल तरच आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. तसं आपल्याला जायचंय कुठं. आनंद मालकापाशी. मग ते निर्गुण आहेत. तिथपर्यंत जाण्यासाठी पहिली पायरी जी असती ही असती आपले सद्गुरू, जे आपल्याला आपल्या कर्णपुटीमध्ये आपलं नाम देतात आणि या नामाच्या आधारे आपण आनंद मालकाची प्राप्ती करू शकतो, दत्त मालकाची आराधना करतो. या दत्त मालकाच्या आराधनेतून आपण निश्चितपणे आनंद परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची क्षमता हा जीव ठेवतो. कारण हा जीव देखील आनंदाचाच आहे. आनंद जीवाचा, जीव आनंदाचा, संबंध मुळीचा विरळा जाणे. हा संबंध तुम्हाला कळालाच नाही, संबंध आम्हाला कळालाच नाही की आनंद हा जीवाचा आहे आणि जीव सुद्धा आनंदाचाच आहे. हा संबंध जर आपल्याला कळाला तर बाकी काहीही कळण्याची आपल्याला गरज नाही, कुठल्याही देवतेची आराधना करण्याची आपल्याला गरज नाही. जे काय आहे ते सर्व काही आनंद मालकच आहेत आणि तेच ह्या सर्व गोष्टी चालवतात. ही सर्व सृष्टी, या सर्व गोष्टी, या सर्वांवरती जर प्रभुत्व कोणाचं असेल तर त्या निर्गुण निराकार परमात्म्याचे आहे, त्या आनंद मालकाचे आहे. आणि तेच या कर्मभूमीवरती दत्त मालकाच्या रूपाने वास्तव्य करतात. या सृष्टीवरती आपल्या जीवाचं रक्षण करतात की हा जो माझा जीव आहे या कर्मभूमीवरती आला, ह्याला मलिन होऊ देऊ नये. ह्या मलिन झालेल्या जीवाला पुन्हा शुभ्र करून माझ्यामध्ये विलीन करायचं, हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. जे अनुसया माईंनी त्यांना वरदान मागितलं होते की हे देवा, तुम्ही या कर्मभूमीवरच राहा. तुमचा जो जीव आहे या निरालंब सृष्टीवरून कर्मभूमीवर आलेला,
या जीवाचं सार्थक करण्यासाठी, जीवाचं हित करण्यासाठी, या जीवाला पुन्हा मोक्षप्राप्ती करून देण्यासाठी तुम्ही इथंच या कर्मभूमीवरती वास करा. तेव्हापासून आमचे दत्त मालक या जीवाच्या हितास्तव या कर्मभूमीवरती आहेत आणि तुमचं आमचं रक्षण करत आहेत. तुमच्या आमच्याकडं प्रेमानं ते पाहत आहेत की माझा हा जीव, ह्या जीवाला फार दैना होत आहे, या जीवाची फार हाल होत आहेत. या जीवाला या तावडीतून, या मोहमायेतून, या कर्मभूमीतून मी सोडून पुन्हा माझ्यापाशी परत नेईल. यासाठी दत्त मालक आपली वाट पाहत आहेत आणि आपणही त्यास पात्र राहून सदैव या दत्त मालकाचे नामस्मरण करावे. आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या या गुरुमंत्राचा जप निरंतर करत राहावा, ज्यामुळे या दत्त मालकांची आपणास प्राप्ती होईल व आनंद परमात्मा आपल्यास निश्चितच आपल्यामध्ये विलीन करून घेतील. आनंद देवदत्त.